हॅलो 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 मॉनिटर मध्ये जा. हॅलो 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 हॅलो. क्या बात है. हॅलो 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 हॅलो. हॅलो. बॅच चालू करा ना. बॅच चालू करा. आउटपुट द्या ना त्याला. आउटपुट. हॅलो. मॉनिटर. हॅलो. ऐका. फार सुंदर अशी दोघांनी सुद्धा गीत गायलेली आहेत. माळी साहेब काय म्हणतात. माळी साहेब म्हणतात एकीला बी सोडणार नाही. बाय बाय. आग एकीला बी सोडणार नाही. माळी साहेब एकीला बी सोडणार नाही. कुठे गेल्या. मॅडमला बोलवलं तर बरं होईल जरा. लवकर बोलवा.
माळी साहेब काय म्हणतात? हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे सुप्रसिद्ध असलेले गायक मला फार आवडतात. ते भारताचे सुप्रसिद्ध गायक अश्विनजी निर्भवणे हे या ठिकाणी आलेले आहेत. जरा जोरदार अशा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि माझ्या पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ये गुलाबी सोडणार नाय, अगं बाय 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 बाय, ये गुलाबी सोडणार नाय. माळी साहेब काय म्हणतात? ये गुलाबी सोडणार नाय, दोघीला भिजवणार हाय अन दोघीला भिजवणार हाय. म्हणून काय म्हणायचं आहे आता बघा, याच वातावरण बघा सध्याचं काय. तरुण ताट माणूस जर असेल तर तो भिजू शकतो, पण आता ते पिचकारी धरता धरताच त्यांचा जीव जाईल, आहे की नाही? पिचकाऱ्या आता एवढ्या 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 अशा आलेल्या आहेत ना मार्केटमध्ये. आता यांची पिचकारी आहे एवढीच, माळी साहेबांची पिचकारी एवढीच. आता त्या दोघी कशी भिजतील? भिजवण्यासाठी पिचकारी मोठी पाहिजे, ते पण सुवासिनी शिंदे आणि धम्मज्योती शिंदे यांना भिजवण्यासाठी माळी साहेब तुम्हाला पिचकारी ना जरा मोठी घ्यावी लागेल, किंवा तुमची पिचकारी जरा मोठी करावी लागेल. जर मोठी होत नसेल, ए अश्विन, जर पिचकारी मोठी तुमच्याकडे नसेल तर अश्विन कडे जातो, बरोबर तुम्हाला देईल. कारण चेंबूरला भरपूर पिचकाऱ्या भेटतात ना. ते आपले दादाचं नाव जर अश्विननी नाही दिली तर चंद्रकांत निर्भवणे बरोबर देईल पिचकारी घेऊन. हो, कारण यांची पिचकारी आहे एवढीच, माळी बुवाची पिचकारी एवढी, आणि त्यात दोघी कशा भिजतील? चुकीचा विषय ना. त्या पिचकारीला तुम्हाला काहीतरी करावं लागेल. काय कमलेशापा, बरोबर की नाही? आता आपली पिचकारी एवढी, त्या दोघी कशा भिजतील? एक सुद्धा भिजू शकत नाही त्या पिचकारी पासून, दोघी कशा भिजतील? दोघीला भिजवणार हाय. काय म्हणतात? एकीला भी सोडणार नाय, अगं बाय 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 बाय, रातभर एकीला भी सोडणार नाय, रातभर दोघीला भिजवणार. म्हणून म्हणायचं काय? म्हणून काय म्हणायचं आहे? खरं खरं सांगते मी बाय, याच्या पिचकारीत पाणीच नाही. अश्विन, सुहासिनी शिंदे या ठिकाणी आल्या तर बरं होतील. खरं खरं सांगते मी बाय, अगं बाय 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 बाय, खरं खरं सांग
पिचकारीत पाणीच नाही. आता बघा याची पिचकारी एवढी आणि दोघी कशा भिजतील? चुकीचं आहे ना, दोघी भिजूच शकत नाही. ती एकटी भिजणार नाही तर माझ्याकडे यायचा प्रश्नच लांब आहे. तिला एकटीलाच भिजवून ये बाबा. ती एकटीच भिजली तर भिजली, मला घेणं देणं नाही. पण माझ्यापर्यंत यायला मोठी पिचकारी लागते मला. क्या बात आहे. मला पिचकारी मोठी लागते. छोट्या पिचकारीनं माझं काहीच होऊ शकत नाही. छोट्या पिचकारीत मी भिजूच शकत नाही. ती भिजली, तिला भिजू दे. दिवंगत कृष्णा आत्माराम साळुंके यांच्या स्मरणार्थ विलास साळुंके यांच्याकडनं 500 रुपये अशी भेट आली. खरा खरा सांगते मी बाय शेठ, खरा खरा सांगते मी बाय, याच्या पिचकारीत पाणीच नाही. याच्या पिचकारीवर खरा खरा सांगते मी बाय. अगं बाय 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 बाय, खरा खरा सांगते मी बाय. याच्या पिचकारीवर एवढीशी पिचकारी, बोलणं एवढं, हे कुठली पद्धत आहे? आपली आपली पिचकारी आपल्या आपल्या इथं ठेवावी गपची. ते कुणाला भिजवायचं तिकडे हळूहळू भिजवावं. कारण मला भिजवण्यासाठी मोठी पिचकारी लागते. लय मोठी. ती पिचकारी इथं आहे बघा, समोर आहे आपला मधुकर कडूकड आहे ती पिचकारी. जर मला भिजवायचं असेल तर अशी पिचकारी लागते, मधुकर कडू सारखी पिचकारी लागते. एकनाथ माळीच्या पिचकारीनं माझं काही वाकडं होऊ शकत नाही. काही गरज नाही. खरा खरा सांगते मी बाय. अगं बाय 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 बाय. कारण आता ही दोघं त्याच वयाचे, सुहासिनी शिंदे एकनाथ माळी, ह्या दोघं एकमेकाला भिजून जातील. पण मला भिजवण्यासाठी मोठी पिचकारी लागते आणि ती पण मधुकर कडू सारखी लागते. काय अशी पिचकारी पाहिजे आपल्याला. मला पिचकारी कशी पाहिजे? अशी पाहिजे. एवढ्या एवढ्या पिचकारीनं आपलं काही होणार नाही. मी अर्धी पण काय कोरभर पण भिजणार नाही. खरा खरा सांगते मी बाय. अगं बाय 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 बाय, खरा 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 सांगते मी बाय. अगं बाय 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 बाय. याच्या पिचकारीत पाणी जर तुम्हाला येत नसेल भिजवता तर उद्या सागरला ऑर्डर द्या. सागर भिजवू शकतो मला. काय सागर? रिअल कंडिशन. एकनाथ माळी भिजवू शकत नाही. जर रंगपंचमी खेळायची असेल अशी मजबूत, सागर माळी भिजवू शकतो पण एकनाथ माळी भिजवू शकत नाही. एकनाथ माळी सुहासिनी शिंदेला भिजवू शकतो बाबा. एकनाथ माळी सुहासिनी शिंदेला भिजवू शकतो, मला नाही. मला सागर माळी सारखा लागेल भिजवायला, मला आपलं मधुकर कडू सारखा लागेल भिजवायला, मला आपलं अश्विन निर्भवणे सारखा लागेल भिजवायला. अशा आपले ताकदबाज पाहिजेत भिजवायला. असे लल्लू पंजू आपल्याला जमत नाहीत. खरा खर आता वय झालं ना यांचं, ते पिचकारी आवरेल तर का. खरा खरा सांगते मी बाय. अगं बाय 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 बाय, खरा खरा सांगते मी बाय. याच्या पिचकारीत पाणीच
कडू साहेब आता याच्या पिचकारीत पाणी राहील आणि अरे पाणी निघत नाही बाय. मी काय करते तुम्ही काय करता तुम्ही जाऊन माग मस्त टाकून आले वाटतं तुम्हाला काही सुधरे नाही कशाला? अरे माझ्याकडे बघा नाहीतर उठून माग बस आज खरं खरं सांगते मी बाय याच्या पिचकारीत पाणी आता राहीलच नाही आणि हे शब्द हे वाक्य बोलताना सगळ्यात जास्त जर इथं हसत असेल तर सागरमाळे कारण त्याला सुद्धा पटलेला आहे खरं खरं सांगते मी बाय अग बाय 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 खरं खरं सांगते मी बाय याच्या पिचकारीत पाणीच नाही पिचकारीत याच्या पिचकारीत हे सागर याच्या पिचकारीत पाणी आता राहीलच नाही याच्या पिचकारीत पाणी आता राहीलच नाही मग खरं खरं सांगते मी बाय याच्या पिचकारीवर याच्या पिचकारीवर दना दना देऊ का पाय याच्या पिचकारीवर दना दना देऊ का पाय याच्या पिचकारीवर दना दना देऊ का पाय याच्या पिचकारी तेजलताई आवडला का तुम्हाला नक्की माझ्यासाठी फक्त टाळ्या वाजवा पैसे नको खरं खरं सांगते मी बाय याच्या पिचकारीत पाणी आता राहीलच नाही याच्या पिचकारीत पाणी आता राहीलच नाही आणि माळी साहेब म्हणतात कवी घेऊन या हे 2 500 कशाला पाहिजे आपल्याला कशाला पाहिजे मी स्वतःच कटिंग तयार करते ना इथं माझे गुरु बादशाह आहेत लोकगीताचे बादशाह एकनाथ माळी म्हणतात त्यांना क्या बात. माझे गुरु लोकगीताचे बादशाह आहेत आणि त्यांना एकनाथ माळी असे म्हटलं जातं आणि त्यांची मी लिहिण्यापासून तर गाण्यापासून तर मला त्यांनी नाव सुद्धा डेंजर फटाकडी असं दिलं तर मला अंडल बंडल लोकांची काय गरज आहे म्हणून म्हणते माझ्या गुरुचा माझ्या डोक्यावरती आशीर्वाद आहे आज हा सामना आहे तो भाग वेगळा आहे पण माझे गुरु एकनाथ माळी वाटाण्याचा गोलदाना राजे नको टना टना वाटाण्याचा उरवू नको टना टना अशी उरवू नको टना टना राज कुठे गेली इकडून कुठं पराली पैसे संपले. राजू कुठे गेली पळाली काय पळाली नाही बोलवलं तर बरं वाटाण्याचा गोलदाना राजे उरवू नको टना टना वाटाण्याचा पाय घसरून पडल्यावर तू ग बोंबलशील फन्ना फन्ना तू ग बोंबलशील फन्ना आता हे असा सामना असतो का बाईनी नवरा सोडला बाईनी भौरा धरला अरे ज्याचे प्रॉब्लेम त्याला माहिती असतात तुम्ही कशाला चौकशा करायला लागले माझ्या नवऱ्याचं किती उठत होतं किती बसत होतं आमचा तो वैयक्तिक भाग होता म्हणे पहिला सोडला आणि दुसरा केला आणि तिसरा केला आणि चौथा केला याच्यामध्ये मॅडम तुम्ही पडू नका आपला सामना चाललाय नीट इज्जतीनं चालू द्या बरोबर की नाही तो पहिला ठेवायचा की तुमच्याकडे पाठवायचा ते माझं काम आहे आता
आता पहिल्याचं बघा कसं आहे. आता मॅडमचं उत्तर, मॅडमचं उत्तर आता आहे का? खोट मी सांगत नाही, हे सुहासनी बाय, खोट मी सांगत नाही, नवरा सोडून दिला मी हाय. कारण जर आपल्याला गाणं गायची हिम्मत असेल, मॅडम काय म्हणाल्या, ए थांब जरा, देखण्यापणाचा तरुणपणाचा तमाशा केला, नवरा स्वतःचा सोडूनही न दुसरा केला. आता आपण एकाच नवऱ्याविषयी बोलत होतो, दुसऱ्या नवऱ्याचं कशात आलं काही तर. आपण दोघी आणि तो एक नवरा एकनाथ माळी एवढंच चाललं होतं ना. आता चौथा मधून कुठं आला विषय आहे. अश्विन, मी विषय सोडून कधीच गात नाही. सुवासिनी मॅडम काय म्हणाल्या की देखण्यापणाचा तरुणपणाचा हिनं तमाशा केला आणि नवरा स्वतःचा सोडून दुसरा केला. वारे वा. आणि त्यांच्या गाण्याला एमक पण नव्हतं, ते एमक मी आणलंय. केला, पाहिला, दिला, ठेवला, काय केते म्हणून म्हणायचं काय बघा, खोट मी सांगत नाही. मॅडम असता तर कटिंग गायला फार वाटलं, चांगलं वाटलं असतं. आल्या पाहिजेत ना. गेल्या हा तुम्ही नाही, त्या पण ऐकल्या पाहिजे ना. झोपल्या. खोट मी सांगत नाही, अग बाय 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 बाय, खोट मी सांगत नाही, नवरा मी सोडून दिला ग हाय, नवरा मी सोडून दिला ग हाय. आणि मी नवरा सोडून दिला हे तुम्हालाच नाही तर अख्ख्या, हे थांब ना, हे तुम्हालाच नाही. अरे बाळा थांब ना रे बाळा. खोट मी सांगत नाही, नवरा मी सोडून दिला हाय हे तुम्हालाच नाही तर अख्ख्या भारताला माहिती आहे. हे स्टेज कव्वालीच आहे, कव्वाली पुरतं बोला. याला सोडून दिलं, त्याला पकडलं, त्याला केलं, हे तुम्ही उचापात्या कामं करू नका. जर आपल्या तिघांचा सामना आहे, नवरा बायकोचा विषय चाललाय, तर तिघापुरतच बोला, चौथ्याला मध्ये आणू नका. आणि जर चौथ्याला आणत असाल तर माझ्याकडनं उत्तर ऐकायला पण तयार राहा, सत्तर राहा उत्तर ऐकायला. जरा जपून तू घर हाय, अग बाय 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 बाय, हे सुहासिनी बाय, जरा तू जपून राय, नवरा माझा, माझा नवरा माझा सोडून दिलेला, नवरा माझा. कारण असं तसं नाही, त्यांनी पण दोन काढलेत माझ्या सोबत, आहे की नाही. त्याच्यात पण दम आहे भाई. पण कसं आहे, व्यवहाराचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मी सोडून दिला. पण तो माझा नवरा पण मजबूत आहे बरं. त्याचा हिरो बघा इथं आहे, तो काही ढिल्ला नाहीये, जो आहे ते खरं. खोट मी सांगत नाही, जपून जरा तू राय, सुहासिनी बाई, जपून जरा तू राय, नवरा माझा मागून तुझी मारल ग बाय, नवरा माझा मागून तुझी मारल ग बाय, नवरा माझा मागून तुझी मारल ग बाय, नवरा माझा मागून तुझी. कारण जो माझा नवरा आहे तो आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट कलाकार आहे. तो सर्वांच्या मागे जातो आणि मागून मारायचे काम करतो, बरोबर. अश्विन तुला माहिती आहे ना, माझा पहिला नवरा जो आहे तो अख्ख्या भारताला माहिती आहे, तो आर्टिस्ट आहे, कलाकार आहे. तो मागून कधीही मारू शकतो बरं. तुम्ही आता इथंच आहे, मागच आहे राहुल मुरके बघा. जर माझ्यावर येचाल तर मी तुमच्यावर यायला कमी करणार नाही. खोट मी सांगत नाही, अग बाय 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 बाय, जरा तू जपून राहा,
शिंदे यांच्या गाण्याची कटिंग आहे ही. म्हणे तरुणपणाचा हिनं तमाशा केला, अमक केलं तमक केलं, पहिला सोडून दुसरा केला. म्हणून पहिला सोडून दुसरा केला. तो काही मर्दगडी नव्हता असं नाही, वैचारिक आमचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी दुसरा केला. बरोबर असू द्या. नाही मग काय गरज होती दुसरा केला आणि तिसरा केला आणि चौथा केला आणि पाचवा केला. माझी मर्जी, मी कितीही करेल. हा माझी मर्जी. अजून तिसरा करेल दुसरा सोडून देऊन. बरोबर ना, माझी मर्जी आहे ना. माय लाईफ, माझी लाईफ आहे, मी कितीही करेल. म्हणून म्हणायचं आहे खोटा मी सांगत नाही. अग बाय 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 जपून जरा तू राह. खोटा मी सांगत नाही. अग बाय 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 जपून जरा तू राह. नवरा माझा, नवरा माझा तेल लावून मारील ग बाय. नवरा माझा तेल लावून मारील ग बाय. नवरा माझा तेल लावून मारील ग बाय. आणि माझ्या नवऱ्यावर माझा परिपूर्वक विश्वास आहे. माझ्या नवऱ्यावर माझा परिपूर्वक विश्वास आहे. खोटा मी सांगत नाही. अग बाय 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 जरा तुझा पुनराय. नवरा माझा, नवरा माझा तुझी तेल लावून मारील ग बाय. नवरा माझा तेल लावून मारील ग बाय. नवरा माझा तेल लावून मारील ग बाय. भूल जाते हो तुम तो धोखेबाज हो वादा करके. आज रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे. कैसा नाही उधर आते. आता दोघीत एक नवरा आहे ना, मग या नवऱ्याला खोटं बोलायची सवय. आज रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे. रोज आज रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे. रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे. हम जो रूठ जाएंगे तो हाथ मलोगे. आहा तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो. तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो. तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो. आज रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे. कैसा ते काम आहे माहितीये का, बर्फ खिसायचं. ऐसा म्हणजे काय भलताच विचार करू नका. रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे. हम जो रूठ जाएंगे तो हाथ मलोगे. आहा तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो. वादा करके भूल जाते हो. तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते
विषय नवीन आहे अश्विन, आणि तू आल्यानं फार मला आनंद झाला. आई शपथ, तू आल्यामुळे अजून मला नाही का उत्साह आला गायला. ऐका, हे अश्विन ऐक, अरे दान करणाऱ्याला दानी म्हणतात. अश्विन, अरे काय रे बाबा तुमचं, जरा लक्ष द्या प्लीज. दान करणाऱ्याला दानी म्हणतात. दादाचं नाव काय मला लक्षात राहिलं नाही. अश्विन, बिपिन हजारे. हा, या ठिकाणी बिपिनजी कासारे हे सुद्धा आलेले आहेत. आणि अश्विन निर्भवणे, बाप्पो मयो, हे फक्त माझ्यासाठीच ठेवणार रे बाप्पा. कारण मेहनतीचे 500 रुपये त्याच्या कष्टाचे. कारण रात्रभर एखादी कलाकार रक्त ओकून गाणं गातो ना, आणि 500 रुपये खिशातनं निघणे लय झालं, 100 रुपये निघतात तो कलाकाराच्या खिशातून. पण आज मोठ्या मनाने त्यांनी माझ्या गाण्याला कौतुक करून मला ते 500 रुपये नसून 5 लाख रुपये आहेत. आणि खूप मोठा, तो मला सिनियर आहे अश्विन, मला सिनियर आहे तो, आणि त्यांनी एवढं मन मोठं करून मला 500 रुपयाची नोट दिली. जोरदार अशा प्लीज त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आता चहा हाय हातामध्ये, कोणाच्या वाजणार नाहीत, राहू द्या, तुमची वाजली बस झाली. म्हणून महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे सुप्रसिद्ध गायक अश्विनजी निर्भवणे यांनी 500 रुपयाची भेट दिली, तेव्हा मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. ही बाजूवाली मला सांगत होती, अश्विन, ती बाजूवाली मला सांगत होती, नुसताच पडून राहतोय ग. हा माळी बुवा, नवरा नवरा, ती बाजूवाली मला सांगत होती, हा नुसताच पडून राहतोय ग. अश्विन, हा नुसताच पडून राहतोय ग. रोज शक्तीच्या गोळ्या घेतोय ग, रोज ताकदीच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या घेतोय, रोज ताकदीच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या घेतोय ग, रोज ताकदीच्या गोळ्या खातोय ग. ती बाजूवाली मला सांगत होती,
शॉट पाहिजे, तुझी भीतीला पाठ पाहिजे. अरे होय तिकडे तोंड बघ पहिलं जाऊन आरशात. आता राहिलंय काय? ती बाजूवाली मला सांगत होती, बाजूवाली मला सांगत होती नुसताच पाडून राहतोय ग. ती बाजूवाली मला सांगत होती नुसताच पाडून राहतोय ग. रोज ताकदीच्या गोळ्या घेतोय ग. ए अश्विन, रोज ताकदीच्या गोळ्या घेतोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या घेतोय ग, रोज ताकदीच्या गोळ्या घेतोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या घेतोय ग, रोज ताकदीच्या गोळ्या घेतोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या घेतोय. माझ्याकडे बघा जा, त्यांच्याकडे कमी बघ. ती बाजूवाली मला सांगत होती, काय सांगत होती? म्हणे हा ढिल्लापुचा झालाय पुरा, याच्यात आता काही दम राहिला नाही आणि पुरा ढिल्ला झाला म्हणे. ज्योती, हा पुरा ढिल्ला झालाय, याच्यात काही दम नाहीये, तर याची पुरी बॅटरी लो झाली म्हणे, आता याच्यात काहीच पॉवर राहिली नाही. म्हणून ती बाजूवाली मला सांगत होती नुसताच पडून राहतोय ग. अश्विन, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय ग, कारण स्टॅमिना पडला पाहिजे ना, स्टॅमिनेसाठी रोज पॉवरच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या खातोय, शक्तीच्या गोळ्या खातोय, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय, रोज शक्तीच्या गोळ्या खातोय, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय, रोज शक्तीच्या गोळ्या. ती वन्स मोर. ती बाजूवाली मला सांगत होती, हा नुसताच पडून राहतोय ग. अश्विन, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय, रोज शक्तीच्या गोळ्या खातोय, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय, रोज शक्तीच्या गोळ्या खातोय. नुसताच करतोय अरे नुसताच करतोय मोठ्या बाता, नुसताच करतोय मोठ्या बाता, काम याच्याकडून होईना आता. नुसत्याच करतोय मोठ्या बाता, नुसत्याच करतोय मोठ्या बाता, काम याच्याकडून होईना आता. सकाळी एकदा, रात्रीला एकदा, सकाळी एकदा, रात्रीला एकदा, हे म्हशीचं दूध हा पेतोय ग. बाजूवाल्या, म्हशीचं दूध हा पेतोय ग, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या, पॉवरच्या गोळ्या खातोय, रोज शक्तीच्या गोळ्या खातोय, रोज पॉवरच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या खातोय.
बदाम खातोय खारीक, रोज काजू बदाम खातोय खारीक, तरी बी बुवा झालाय बारीक. कारण माहित आहे का, स्टॅमिना मुकून सोनोनीमध्ये असू शकतो पण माळीमध्ये नाही. आता असे हडके कडके माणसं असतात तर त्यांचा स्टॅमिना असतो, ते जाडे जुडे असतात का नाही त्यांचा स्टॅमिना पुरा निघून गेलेला असतो, त्यांना गोळ्याच खावं लागतं. म्हणून म्हणायचं काय, रोज काजू बदाम खातोय खारीक, रोज काजू बदाम खातोय खारीक. बरोबर की नाही, तुम्हाला गोळ्याची आवश्यकता नाही ना, नाही ना, स्टॅमिना आहे म्हणजे ओके. माळीला गोळ्याची आवश्यकता आहे. रोज काजू बदाम खातोय खारीक, तरी बी बुवा बाजूवाला झालाय बारीक, तरी बी बुवा झालाय बारीक. ए रोज रोज खातोय बघायो गोळ्या, अहो रोज रोज बुवा खातोय गोळ्या, पुरा हा सुजून गेलाय ग. अश्विन रोज रोज बुवा खातोय हा गोळ्या, पुरा हा सुजून गेलाय ग. त्या अश्विनला दाखवा रे जरा कॅमेऱ्यात. रोज रोज बुवा खातोय हा गोळ्या, पुरा हा सुजून गेलाय ग. ए अश्विन मग रोज ताकदीच्या गोळ्या खातोय ग, रोज शक्तीच्या गोळ्या. म्युझिक वाजू देत नाही. सल्ला या ज्योतीचा ऐकून घे ग. सुवासिनी बाई कुठे गेल्या, पळाल्या एवढ्या लवकर. प्रश्न करावा तर माणसाने उत्तर ऐकायला थांबवा म्हणा. ऐका, सल्ला या ज्योतीचा ऐकून घे ग. आणि हे गाणं माझे मोठे बंधू कमलेशजी गायकवाड, आज पूर्ण त्यांचं भारतामध्ये नाव गाजतंय, त्यांचं गाणं आहे. त्यांच्यासाठी जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजे. सल्ला या ज्योतीचा ऐकून घे ग, या कमलेश डॉक्टर कडे घेऊन जाग. अरे सल्ला या ज्योतीचा, आग सल्ला या ज्योतीचा ऐकून घे ग, याला कमलेश डॉक्टर कडे घेऊन जाग. त्याच्या इंजेक्शनानं अश्विन, कमलेशच्या इंजेक्शनानं कमलेशजी गायकवाड, महाराष्ट्राचे लाडके कवी कमलेशजी गायकवाड यांच्यासाठी आज महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे सुप्रसिद्ध गायक अश्विनजी निर्भवणे, कमलेशजी गायकवाड यांच्यासाठी 500 रुपये अशी भेट आली. सकाळी ऑनलाईन पाठवते. मग काय, सल्ला या ज्योतीचा ऐकून घे ग, अरे सल्ला या ज्योतीचा ऐकून घे ग, याला कमलेश डॉक्टर कडे ने ग. मग काय, त्याच्या इंजेक्शनानं, त्या कमलेशच्या इंजेक्शनानं, कमलेश गायकवाडच्या इंजेक्शनानं बघा काय झालं. त्याच्या इंजेक्शनानं चांगला चांगला, त्याच्या इंजेक्शनानं चांगला चांगला लगेच बरा होतोय ग. त्या कमलेशच्या इंजेक्शनानं, त्या कमलेशच्या इंजेक्शनानं, त्याच्या इंजेक्शनानं चांगला चांगला लगेच बरा तो होतोय ग. बघा संपली शक्ती, पाय लांब करून दाबणं चालू आहे. मग हा शक्तीच्या गोळ्या खातोय ग, हा ताकदीच्या गोळ्या खातोय ग, शक्तीच्या गोळ्या खातोय ग, हा ताकदीच्या गोळ्या. मन हिला बी भिजवीन तिला बी भिजवीन. आपली आपली एवढीशी पिचकारी घेऊन गपची बसावं माणसानी, एवढे नाटकं करू नये.
भिजवा भिजवीचे दोघींना तर जमणार, एकीला जमणार नाही ते तर दोघी कुठून आल्या. हा शक्तीच्या गोळ्या खातोय ग, हा ताकदीच्या गोळ्या खातोय, हा शक्तीच्या गोळ्या खातोय ग, हा ताकदीच्या गोळ्या खातोय ग, हा शक्तीच्या गोळ्या खातोय ग, हा ताकदीच्या गोळ्या खातोय ग. ए बाजूवालीनं मला सांगलंय, त्या बाजूवालीनं मला सांगितलं होती, हा नुसताच पडून घेतोय ग. हा शक्तीच्या गोळ्या खातोय ग, हा ताकदीच्या गोळ्या खातोय ग. हा शक्तीच्या गोळ्या खातोय ग, ताकदीच्या या ठिकाणी शिवाजी महाराज गात आहे, लक्ष असू द्या. आहे का? मराठी माणसाला मान सन्मान कसला नसता, मराठी माणसाला, मराठी माणसाला, अहो मराठी माणसाला मान सन्मान कसला नसता, स्वाभिमानानं इथं ताट माने ना बसला नसता, जर का शिवराया जन्म आला नसता तर या भारताच्या नकाशात प्रभाकरा हा महाराष्ट्र कधीच दिसला नसता. म्हणून काय म्हणायचंय, राज्य चालवण्यासाठी योग्य नीती पाहिजे, नेत्याला चतुर्बुद्धी आणि मती पाहिजे, आमच्या देशात आम्हाला का भीती पाहिजे, म्हणून नेता नको आता आम्हाला छत्रपती पाहिजे. हे महाराष्ट्रावर येताच विघ्न, विघ्न पणास लावून जीवा, त्याने पणास लावून जीवा 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 जीवा. हे गाणं माझं कॅसेट रेकॉर्ड गीत आहे आणि हे दुसऱ्या चालीत गायले मी, परंतु इथे जी ओरिजिनल चाल आहे त्या चालीत गात आहे. महाराष्ट्रावर येतात
जिजाईचा तो शिवा वैराला जरा जरा कापत सुटला जिजाईचा तो शिवा वैराला जरा जरा कापत सुटला जिजाईचा तो शिवा मोगलशाहीचे हो अरिष्ट मोगलशाहीचे हो अरिष्ट खान सुभेदार झाले वरिष्ठ मोगलशाहीचे हो अरिष्ट खान सुभेदार झाले वरिष्ठ बाळ शुभने करून धरिष्ठ बाळ शुभने करून धरिष्ठ अफजल खानाला केले हो नष्ट सह्याद्रीच्या कडे कपारी सह्याद्रीच्या कडे कपारी मावळ्यांचा थवा तिथं मावळ्यांचा थवा 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 अन वैऱ्याला चरा चरा कापत सुटला वैऱ्याला चरा चरा कापत सुटला जिजाईचा तो शिवा वैऱ्याला चरा चरा कापत सुटला जिजाईचा तो शिवा वैऱ्याला चरा चरा कापत सुटला ऐका बाजी तानाजी शूर सहकारी बाजी तानाजी शूर सहकारी बाजी तानाजी शूर सहकारी गडा गडावर करती स्वारी गडा गडा गडावर करती स्वारी दाजी म्हणतो स्वराज नादल शिवदरबारी स्वराज नादल शिवदरबारी रयत मराठी हसली हो सारी गल्लो गल्ली दिल्लीत झाला गल्लो गल्ली दिल्लीत झाला शिवबाचा गव गवा माझ्या शिवबाचा गव गवा 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 अरे वैऱ्याला चरा चरा कापत सुटला वैऱ्याला चरा चरा कापत सुटला जिजाईचा तो शिवा वैऱ्याला चरा चरा कापत सुटला जिजाईचा तो शिवा वैऱ्याला चरा चरा कापत सुटला
पत सुटला वैऱ्याला चरा चरा का पत सुटला जिजाईचा तो